नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपले सर्वांचे हार्दिक स्वागत आहे। मित्रांनो, दिनांक 13 डिसेंबर आणि 14 डिसेंबर रोजी केंद्राचे 2 पथक महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आलेले आहेत। राज्यात विविध भागातील दुष्काळाची पाहणी नंतर केंद्रीय पथकाने महाराष्ट्रात गंभीर दुष्काळ असल्याची कबुली दिली आहे। याबाबत अहवाल केंद्र सरकारला लवकरच सादर करण्यात येणार असल्याचे पथकाकडून सांगण्यात आले आहे। राज्यातील विविध भागातील दुष्काळाची पाहणी करण्यासाठी आलेल्या केंद्र सरकारच्या पथकाने महाराष्ट्रात गंभीर दुष्काळ असल्याची कबुली दिली आहे। या संदर्भात राज्य सरकारच्या अहवालानुसार राज्यात दुष्काळाची स्थिती असल्याने निरीक्षण नोंदविले। दुष्काळाचा अहवाल केंद्र सरकारला लवकर सादर करण्यात येणार असल्याचे पथकाकडून सांगण्यात आले। तसेच जनावरांसह पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्याच्या सूचनाही प्रशासनाला दिल्या आहेत। राज्यातील दुष्काळाची पाहणी करण्यासाठी केंद्र सरकारने महाराष्ट्रात एक पथक पाठविले। त्या पथकाची 12 डिसेंबरपासून दुष्काळी पाहणी सुरू होती। या दौऱ्यानंतर केंद्रीय पथकाने पुण्याच्या विभागीय आयुक्तालयात बैठक घेतली। या बैठकीत राज्यात गंभीर दुष्काळ असल्याचे निरीक्षण केंद्रीय पथकाने नोंदवले। या बैठकीला मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव, कृषी विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव, पशुसंवर्धन विभागाचे सचिव, मदत व पुनर्वसन विभागाचे सचिव अशा विविध विभागांमधील 12 सदस्यांचा सहभाग होता। तर राज्य सरकारकडून काही तालुक्यांच्या दुष्काळासंदर्भातील माहिती नव्याने मागितली आहे। ही माहिती दिल्यानंतर त्याचा एकत्रित अहवाल केंद्र सरकारला सादर करण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले। राज्यात 50% कमी पाऊसमान झालेल्या 40 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला। तर राज्यात 24 तालुक्यांमध्ये गंभीर तर 16 तालुक्यांमध्ये मध्यम स्वरूपाचा दुष्काळ जाहीर केला होता। तर मित्रांनो, अशी आशा करूया का आपल्याला मदत मिळेल।